आणि म्हणून घरासाठी वेळ द्यायचा, कुटुंबासाठी वेळ द्यायचा अजिबात तसं म्हणू नका. म्हणजे मॅडम आहेत म्हणून मी जरा आता मर्यादेत बोलतोय. का तर कुटुंबासाठी वेळ द्यायची गोष्ट अजिबात डोक्यातनं काढा. का तर कुठल्याही महिलेला वाटत नाही नवरा घरात असावा. आणि तुम्हाला बघायचंच असलं तर ताई ह्यांना एक 4 दिवस लागोपाठ सुट्टी द्या. तुम्ही बी बरमुडा घालून घरात बसा आणि उगा बायकोला म्हणायचं इथं का हे ठेवलंय तिथं का ते ठेवलंय. चात इंडो सल्फान घालून मारते. बरोबर का हो साहेब? कुठल्या नवऱ्याला वाटतं पैसे देऊन जा बोललं म्हणजे का नाही सांगा. तुम्ही उद्या म्हणा संध्याकाळी घरी जाऊन मी नोकरी सोडतो. मग म्हणा बायका म्हणणार अहो मी माहेरात काय सांगू, मी मैत्रिणींना काय सांगू. का तर आपला आत्मविश्वास, आपला जॉब हेच त्यांचा आधी अलंकार आहे. हे आज तुम्ही आम्ही बोलतो हाच त्यांचा अलंकार आहे. तुमची नोकरी हाच त्यांचा आत्मविश्वास असतो. कोणतीही स्त्री ही गरिबीत भाजी भाकरी खाईल, पण नवरा ज्या वेळेला जिथं काम करतो तिथं चारित्र्य संपन्न, निष्ठेनं आणि प्रामाणिकपणानं काम करतो असं समाजामध्ये म्हटलं जातं. त्यावेळेला तिला प्रपंच करण्यामध्ये बरोबर आहे. आणि जर आपण जिथं काम करतो तो कारखाना जर चांगला चालत नसेल तर आपल्याला सांगणं सुद्धा कमीपणाचं वाटणार आहे. अभिमानानं तुम्ही सांगायचंय की आम्ही पेनगंगा सहकारी साखर कारखान्यात आहे. विदर्भातला एक नामवंत कारखाना म्हणून उदयास यायला लागला.